महाविकास आघाडीत एकमेकांविरोधात न लढण्याची भूमिका, बंडखोरांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना। उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही तर कारवाई करणार, उद्धव ठाकरेंचा इशारा। मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर सदा सरवणकरांनी वर्षावर शिंदेंची भेट घेतली। सरवणकरांचे माघार न घेण्याचे संकेत, सरवणकर राज ठाकरेंच्या भेटीला। अमित ठाकरेंना महायुतीनं समर्थन द्यायला हवं, आमची भूमिका फडणवीसांनी मांडली। महायुतीचे नेते निर्णय घेतील, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर पक्षाच्या चिन्हावरच लढणार, भाजपने अमित ठाकरेंना पाठिंबा दिलाय, त्याबाबत शिंदे चर्चा करतील, शिरसाटांची प्रतिक्रिया। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, निवडणूक आयोगानं रश्मी शुक्लांना पदावरून हटवलं। विरोधकांकडून काही दिवसांपासून शुक्लांच्या बदलीची मागणी होत होती। रश्मी शुक्ला भाजपला सहकार्य करायच्या, फडणवीसांनी राजकीय फायद्यासाठी शुक्लांना 2 वर्षांची मुदतवाढ दिली होती, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। शिंदे फडणवीसांनी त्यांच्या फायद्यासाठी रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावर बसवलं। रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या कोणत्याही कामात सहभागी करू नये, नाना पटोलेंची मागणी। रश्मी शुक्लांवरून पटोले फडणवीसांवर बेछूट आरोप करतायत, नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। शुक्लांची बदली हा योग्य निर्णय, शरद पवारांची प्रतिक्रिया, निवडणूक आयोगाकडून रश्मी शुक्लांची बदली। पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे, विवेक फणसाळकर मुंबई पोलीस आयुक्त। ज्येष्ठतेनुसार राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी 3 IPS अधिकाऱ्यांची नावं चर्चेत, रितेश कुमार, संजय वर्मा, संजीव सिंघल यांची नावं चर्चेत। नवाब मलिकांची शिवाजीनगर मानखुर्दमधून माघार नाही, नवाब मलिकांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून कायम असणार, सूत्रांची माहिती। चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे बंडखोर नाना काटेंची माघार, महायुतीला नाना काटेंची समजूत काढण्यात यश, चिंचवडमधून भाजपचे शंकर जगताप उमेदवार। बंडखोरांच्या मनधरणीसाठी थोरात हेलिकॉप्टरनं नंदुरबारमध्ये दाखल, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा 1 तास शिल्लक, वेळ वाचवण्यासाठी बाळासाहेब थोरातांचा हेलिकॉप्टरमधून प्रवास। गोपाळ शेट्टींची बोरीवलीतून माघार, भाजपला बंडखोरी रोखण्यात यश, विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टींची समजूत काढली। अमरावतीच्या अचलपूरमधील भाजपच्या बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यास पक्षश्रेष्ठींना यश, माजी सभापती अक्षरा लहाने आणि नंदू वासनकरांनी उमेदवारी मागे घेतली। जालन्यातील परतूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम, परतूरमध्ये बबनराव लोणीकर, आसाराम बोराडे आणि सुरेश कुमार जेथलियांमध्ये तिरंगी लढत। मला कोणताही मेसेज नाही, मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार, रणजित पाटील धाराशिवमधील परंडामधून निवडणूक लढवण्यावर ठाम। भाजपचे बंडखोर तुषार भारतीय अमरावतीच्या बडनेरातून निवडणूक लढवण्यावर ठाम, रवी राणांविरोधात मी लढवणार आणि जिंकणार, तुषार भारतीय यांच्याकडून विश्वास व्यक्त। मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार, मित्रपक्षांकडून यादी आली नाही, एकाच जातीवर कसं लढणार, जरांगे पाटलांची भूमिका, उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या जरांगेंच्या सूचना। माझा निर्णय दबावातून नाही, माझ्यावर महायुती महाविकास आघाडीचा दबाव नाही, जरांगे पाटलांचं वक्तव्य, कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही, जरांगेंची भूमिका। आमचा कुणालाही पाठिंबा नाही, कुणाला पाडायचं नाही आणि कुणाला निवडूनही आणायचं नाही, माझी माघार नाही, हा गनिमी कावा आहे, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। जरांगेंनी तुतारीची सुपारी घेऊन आजचा निर्णय जाहीर केला, शरद पवार महाविकास आघाडीला मदत करण्याच्या दृष्टीनं जरांगेंचा निर्णय, जरांगेंच्या विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्यावरून प्रसाद लाड यांची टीका। जरांगे आता समजूतदारपणे निर्णय घेतात, पाडापाडीच्या भूमिकेत गेलात तर लोकांचा संशय वाढेल, जरांगेंच्या भूमिकेनंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। देराय दुरुस्त आहे, जरांगेंच्या निर्णयाचं भुजबळांकडून स्वागत। रिंगणात लढायला वाघाचं काळीज लागतं, गनिमी काव्याचा काळ गेला, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल। समाजाच्या हितासाठी जरांगे पाटलांचा निर्णय असावा, कुणाच्या दबावाखाली जरांगे निर्णय घेणार नाहीत, मी लवकरच त्यांची भेट घेणार, जरांगेंच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया। जरांगेंचा मराठा समाजाच्या विकासासाठी संघर्ष, जरांगेंच्या लढ्याला आमचं कायम पाठबळ राहील, राऊतांची प्रतिक्रिया। जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेला मी सकारात्मकतेने पाहतो, जरांगे पाटलांची भूमिका मला समजली नाही, जरांगे पाटलांच्या निर्णयानंतर खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटलांची आजची भूमिका अत्यंत धाडशी आणि प्रामाणिक, उमेदवार पडले असते तर जरांगेंचं अस्तित्व संपलं अशी टीका झाली असती, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। शेकापचे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा, पेण अलिबाग पनवेलची जागा शेकापला देण्याचं ठरलंय, संजय राऊतांची माहिती।
बोगस तपास पथकं मुंबईसह महाराष्ट्रात काम करतायत. लोकांना त्रास देत बोगस भरारी पथकाची कमाई सुरू. राऊतांचा आरोप. तर भाजप शिंदे गट बोगस यंत्रणा निर्माण करत आहेत का, राऊतांचा सवाल. आम्हाला बंडखोरी टाळायची आहे. मतांचं विभाजन टाळायचंय. बंडखोरी रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतायत. बंडखोरांवर काय कारवाई करायची ते फडणवीस बावनकुळे ठरवतील. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि शिंदेमध्ये काहीतरी सुरू असल्याचं काही लोक सांगतात. निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होईल ते सांगता येत नाही. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नवाब मलिकांचं वक्तव्य. चोपडा मतदारसंघातून शरद पवार गटाचे चंद्रकांत बारेलांची माघार. चोपडा मतदारसंघात ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणेंना उमेदवारी. बारामती मतदारसंघात युगेंद्र पवारांकडून गावभेट दौऱ्यांना सुरुवात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा शरद पवारांचा कानमंत्र. युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. वैयक्तिक आणि खालच्या स्तरावर टीका पवारांनी कधी केली नाही. अशा टीका व्हायला नकोत असं माझं वैयक्तिक मत. आव्हाडांच्या अजितदादांवरील टीकेवर युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर. समरजित घाटगे, मधुरिमा राजे छत्रपतींनी सुळेंची भेट घेतली. घाटगे कागलमधून तर मधुरिमा राजे कोल्हापूर उत्तरमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार. इचलकरंजीत सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत महिला मेळावा. भाजपचे 2019ला अपक्ष आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप. आता त्यांनाच उमेदवारी. प्रकाश आवाडेंचं नाव न घेता सुळेंची टीका. मनोज जरांगे सामाजिक आंदोलनाचा निस्वार्थ नेता. जरांगेंवर बोलताना भाजपच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं. सचिन खरातांची प्रतिक्रिया. भाजपाचे शिवेंद्रराजे भोसलेंना पाठिंबा देण्यासाठी जावळीतील मुस्लिम समाज एकत्र. अनेक पिढ्यांपासून राजघराणं आणि मुस्लिम समाजाची बांधिलकी. शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया. चिखली मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. चिखली मतदारसंघात महाविकास आघाडीचे माजी आमदार राहुल बोंद्रे रिंगणात. निवडणुका होईपर्यंत प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटू नका. आपली मैत्री आपले संबंध सगळे 20 तारखेनंतर. भाजपा जिल्हाध्यक्षांच्या महायुतीच्या मेळाव्यात कानपिचक्या.